आज काय सकाळ सकाळी वांग्याच्या झाडाला पाणी दिलं म्हणजे काय म्हणलं सकाळी संध्याकाळी बाजीला होते ना. पण बाजीला व्हायच्या अगोदर मी घरी आलो आणि आमचं पिल्या गाडी खेळत होता. म्हणलं सरक मला थोडी खेळून दे. तेव्हा म्हणलं तू फोडशील गाडी. म्हणलं नाही राव फोडील. गावात आलो तो कुपन नाही आला. कुपन नाही लावलं. इथं आमचा जोडीदार भेटला. हो याचं बी नाव सूरज आहे आमचं क्लासमेट आहे. ते याच्या का बघितलं आणि वर बघितलं तर एक माकाड दिसलं झाड आम्हाला. तिथून पोल्ट्रीमध्ये आलो. पोल्ट्रीमध्ये मला साफसफाई करायची होती. कारण की पिल्लं काल गेलेत आणि साफसफाई आज करायची. कारण काय माहितीये का? तर पिल्लं बी आज संध्याकाळी येणार आहेत. लय अवघड आहे बाई. मग काय साफसफाई केली. पण ही साफसफाई 5-6 तासाचं कष्ट आहे त्याच्या मागं. नंतर आम्ही गोळ आणि हे घेऊन आलो सामान सगळं पोल्ट्रीवर. आता तुम्ही म्हणता गाडी कोण चालित ते आमचा बारका गडी हे म्हणला मला सुट्टी लागली 2 दिवस. म्हणलं आज यावं म्हणलं. इथं म्हणलं काहीच काम नाही. आल्यापासून असला कामाला लावून दिलाय का नाही की जरा माप नाही. हे बल्ब बघितले म्हणलं गेलेत का म्हणलं आणू जाऊन द्या. संध्याकाळी त्यामुळे खाद्याची बी गाडी आली. ती बळबळ बसत नव्हती. कशी तरी पोल्ट्री पर्यंत आणली. इतका राडा पडलाय पोल्ट्रीमध्ये पण तरी पण पिल्ल्यांसाठी जागा मोकळी केलेली. मग काय जागा मोकळी केली म्हणलं थांबा मी थोडं उभा राहतो. मी जरा कंटाळलोय दिवसभर काम करून करून. मग त्यांनी गोण्या खाली केल्या आणि माझं काम काय एवढंच होतं की मी त्यांना फक्त हात लावू लागायचो की तुम्ही टाका आणि मी लेवल मध्ये ठेवतो. ते म्हणले वा 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 तुम्ही तर जास्तच हुशार निघली. नाही राव म्हणलं. मग काय डिलिव्हरी झाली याची कशाची गोण्याची बरं का म्हणून सही केली आणि संध्याकाळी अशी तयारी करून ठेवली म्हणजे पिल्ल संध्याकाळीच येणार आहेत आज पण.